सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नगरीत आज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जल्लोष पाहायला मिळाला। चौथ्या विश्व मराठी संमेलनानिमित्त नाशिक शहर दुमदुमून गेलं होतं। कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ आणि पालखीचं पूजन करण्यात आलं। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लेझिम ढोलच्या तालावर हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। भव्य विठ्ठल मूर्ती, बोहाडा पथकातील विविध रूप आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुकुट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून निघालेली ही शोभायात्रा त्र्यंबक रोड, CBS, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ मार्गे पुढे सरकत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या कुसुमाग्रज नगरीत पोहोचली। विविध शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी अभिमान मराठी, अभिजात मराठीचे संदेश देत विश्व मराठी संमेलनाचा जागर केला। विंटेज कारमधून सहभागी होत नागरिकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला। चौथे विश्व मराठी संमेलन 1 मार्च 2026 पर्यंत विविध उपक्रमांसह रंगणार असून मराठी भाषा आणि संस्कृतीचा उत्सव नाशिकमध्ये अनुभवता येणार आहे। विवेक कडवे, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक।